दिलामध्ये साठवा तुम्ही. काय हे जे असतं काही गोष्टी अशा आहेत का ह्या गोष्टी आपल्याला, म्हणून मनामध्ये जे असल दान करण्याची प्रवृत्ती आमच्या आईनं नाही का, दोरखंडे आई नाही का, नाही तिचं नाव काय, दोरखंडे आई आहेत का इथं? पुष्पाबाई दोरखंडे नाही, हात, हा पुष्पाबाई दोरखंडे महान आत्मा आहे तो. अरे दान कशाला म्हणतात त्या व्यक्तीला विचारा, त्या व्यक्तीजवळून शिका काहीतरी. दान काय असतं? दान असं असतं जे मनातून किती रुपयाचं करा पण अंतःकरणातून करा, त्याला दान म्हणतात. दानाचा महिमा ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. अन्यथा तो नुसतं नावासाठी जर दान करत असेल, शून्य आहे ते दान. कर्ण दानशूर का म्हटलं गेला होता? ज्या वेळेस युद्ध चालू होतं, युद्धामध्ये धारा तीर्थ पडला होता, युद्धामध्ये धारा तीर्थ पडला होता. त्या धारा तीर्थ पडल्यामुळं नाही का, तिथं भगवान कृष्ण आणि कृष्ण जातात. कोण्या रूपामध्ये? साधू वेशामध्ये ब्राह्मणाच्या, आणि म्हणतात कर्णाला, तुम्ही तर दानशूर आहात, माझी इच्छा आहे का मला तुमच्याकडून थोडं सुवर्ण नाही का, मला सुवर्णाचं दान पाहिजे थोडस. बघा दानाचा महिमा चालू आहे, मला दान द्या थोडंसं सुवर्ण. तर त्यावेळेस कर्ण म्हणतो, माझ्याकडे आता मी काही राहिलेलं नाही, मी काही राजा राहिलेलो नाही, मी भूतलावर पडलेला आहे, माझ्याच्यानं हलणंही होत नाही आणि काहीच नाही, आणि माझ्याजवळ राहिलं काहीच नाही. मी आता तुम्हाला दान काय करू शकतो? त्यावेळेस म्हणतात कृष्णवेश म्हणजे साधू वेशामधले भगवान कृष्ण, मी तुमचं सत्व घेऊन जातो मग, कारण मी एक महिमा तुमचा ऐकला होता, तुम्ही खूप दानशूर आहात आणि तुम्ही मला म्हणताय का माझ्याजवळ काहीच नाही, मी जातोय. कर्ण म्हणाला, थांबा, एक पाऊलही समोर टाकू नका. कर्ण होय हा कर्ण, कुंती पुत्र कर्ण आहे, अजून जान बाकी है. कर्णाचा एक दात सोन्याचा होता, लक्षात असू द्या, कर्णाचा एक दात सोन्याचा होता. माझ्याजवळ जरी नसलं काही द्यायसाठी, पण माझा एक दात सोन्याचा आहे. कवच कुंडल तर घेतले, पण माझा एक दात सोन्याचा आहे. तुम्हाला सुवर्ण पाहिजे ना, फक्त थोडी मदत करा. तो तिथं दगड दिसतोय ना, तो दगड फक्त माझ्यापर्यंत आणा, त्या दगडाने माझा दात पाडतो आणि तुम्हाला ते दान देतो. साधू वेशामधले भगवंत म्हणतात, अरे द्यायचं असेल तर ते, माझी सहायता कशाला घेतोस तू? दात पाडण्यासाठी माझी सहायता घेतोस? तुला जर की जायचं असेल तर तो दगड घे आणि मला सुवर्ण दे. अहो चालता येत नव्हता, घुसत घुसत मरण्याच्या शय्यामध्ये रक्तबंबाळ करणं, घुसत घुसत जेव्हा गेला ना, दगड घेतला, चालता येत नव्हतं, दगड घेतला, दाताने मारला, दात पाडला आणि तो त्या साधू रूपामध्ये भगवंताच्या हात ठेवला. भगवंताच्या नेत्रातून टप्प टप्प आसू टपकले भगवान कृष्णाचे. कर्णा, नाव अजरमान होईल तुझं, आले मी दानी, पण तुझ्यासारखा होणे नाही. रूपाचं दर्शन दिलं भगवंतांनी. कर्णांनी हात जोडले. मरत्या वेळेस भगवंताचं स्मरण किंवा भगवंताचं श्री चित्र जर समोर आलं किंवा भगवंताचं नाम जरी भगवंताचं आपल्या मुखामध्ये आलं
तर त्याचा परमधाम सुधारला समजून जा. म्हणून तेच करायचं होतं भगवंताला. तर भगवंत बिलकुल तिथं गेल्याबरोबर शेवटची घडिका मोजत असलेला हा कर्ण, त्याची इच्छा पूर्ण झाली आणि तो निजधामाला निघून गेला. त्यानंतर मग दानाचं महत्व त्याला कळलं. दानाचं महत्व आमच्या पुष्पाबाई दोरखंडीला कळलं. असे कार्यक्रम असले म्हणजे ते दान करतात. आणि त्यामध्ये पुन्हा आणखी काही आहेत आमच्या मीनाबाई नाही का गुप्ता, तसंच आशाबाई गुप्ता, त्यांनी पण आपल्या या कार्याला थोडंसं मदत केली. त्यांनी त्या दिवशी अल्पाहार दिला, तो केळांचा एकादशी दिवशी. आणि आज जो आम्हाला जो आजच्या या काला नाही का, आज आपण काला करत आहोत, या काल्यासाठी नाही का या महाप्रसादामध्ये आमचे सुनंदाताई वराडे यांनी सुद्धा 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. त्यांच्या नाही का त्यांच्याकडून जिलेबीचा आज आपल्याला नाही का काही का असे नाही, फुल नाही, फुलाची पकडी आपल्याला त्यामध्ये त्यांनी दिली. असं नसतं का बा एवढीच रक्कम त्याला. अरे ह्या काला आहे दादा, ह्या काल्यामध्ये आपला 1 रुपया का अशीना पडला पाहिजे नाही का. आपण भागवत आहे चालू आपलं इथंचा, या भागवताला साधारण समजू नका तुम्ही. भागवत म्हणजे तिथं तिकडे मोठ्या याच्यामध्ये मोठं भागवत चालू आहे म्हणजे त्याचं फळ खूप मोठं असं आहे का, असं वाटतं का तुम्हाला? अरे भागवत भागवत होता है यार, क्या समझाऊं मैं आप लोगों को. इतना सा भी भागवत हो तो भी भागवत का फल उतना ही होता है जितना ठाकुर जी करते हैं, जितना अनिरुद्ध जी करते हैं. ना कि इतना वो अनिरुद्ध जी करती तो बड़ा फल मिलेगा, यहाँ पे इतना था छोटा मिला, ऐसा हो ही नहीं सकता. भागवत भागवत होती है, भागवत भागवत होती है. भागवत हे भागवत आहे, त्याचं फळ हे मोठं किंवा लहान नसतं. तिथं लाखानं लोक आहेत म्हणून ते मोठं फळ भेटल नाही. जे माझ्या मुखातून जे आहे ते भागवत त्यांच्या मुखातून तेच पडणार आहे जे मी सांगतो आहे, असं आहे. तर दानाचा महत्व झाला. नृगराजा असा दानशूर होता आणि दान करत असताना खूप महत्वाचा बाब आहे जीवनामध्ये. दान करत असताना मोठे काटोकरपणे पालन करावं लागतं. नृगराजानं नाही का छत्र चालवलं होतं, काही वाटप होता नाही का. असं करता करता दूर दूरचे लोक आले. एक ब्राह्मण तिथं गेला आणि त्याला आपण एक गाय देण्यात आली. ती गाय दिली असताना त्यानं घरी नेत असताना ते गाय त्याच्या हातातून सुटली आणि त्याच्या हातातून सुटल्यानंतर ती परत कुठे आली, ज्या दलातून दिली होती त्याच दलामध्ये आली. आणि आल्यानंतर त्या राजाच्या सत्र चालू असताना तर ती गाय त्याच्याच हातामध्ये पुन्हा आली आणि ती त्यानं दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. बघा लक्षात असू द्या, ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली आणि तेवढ्यात पहिला ब्राह्मण आला आणि म्हणतो राजाला, हे राजा, मला तू दिलेली गाय मी नेत असताना ती माझ्याकडून सुटली हातची आणि तुझ्या दलामध्ये पुन्हा आलेली आहे, म्हणून ती माझी गाय मला वापस कर. तेव्हा असं म्हटलं तर तेव्हा जी गाय जी होती ती दुसऱ्याला दान केली होती. तर त्या दान दिलेल्या ब्राह्मणाला तो म्हणायला लागला का ती गाय यांची होय, ती यांना देऊन दे. तर नंतर जो दुसरा व्यक्ती आहे ज्याला दिली गाय तो म्हणतो, महाराज आता गाय तुम्ही या हातानं पाणी घेऊन संकल्प सोडला आणि ही गाय म्हणजे आता तुम्ही दान केलेली आहे आणि तुम्ही परत मागून राहिली ही गाय. असं नाही होऊ शकत. दान दिल्यानंतर परत कधीच मागत नसतात. तुम्ही जर मला मागून राहिले तर हे काय दान झाले काय, दानशूर कोण म्हणून तुम्हाला. तर त्यावेळेस मग राजा म्हणतो, नृगराजा या पहिल्या माणसाला साधा ब्राह्मणाला, अहो याच्या बदलीत मी तुम्हाला 10 गाई देतो.
तो मनुष्य म्हणतो, तो ब्राह्मण म्हणतो 10 नाही, एकच गाय, आणि ती जी पहिली आहे ती पहिलीच गाय मला पाहिजे. आता राजा पडला पेचामध्ये. आता करू तर काय करू, इकडेही नाही तिकडेही नाही, कसं करू. तर हा तो म्हणते मला आताच तू पाणी घेतलं आणि दिलं. हा म्हणते तू 10 नाही 1000 देशील. तो म्हणते तुला नाही 1000 देतो वाटल्यास, पण ती गाय सोडून दे, त्याला देऊ दे. त्याला ते आम्ही दाखवते, तोही नाही, दोघही जण दोघांच्या ह्याच्यावर. ती त्याची इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे ज्या पहिला जो ब्राह्मण आहे त्या पहिल्या ब्राह्मणानं त्याला काय दिला, श्राप दिला. कोणता श्राप दिला, कोणता श्राप दिला. त्या पहिल्या ब्राह्मणानं श्राप दिला, हे राजा, स्वतःला दानशूर समजतोस, दिलेली गाय परत दुसऱ्याला देऊन दिली, जा तुला श्राप देतो. जसं सरडा बघितलं ना तुम्ही, सरडा जसं मौसम पाहून कलर बदलवतो आणि त्याच प्रकारची स्थिती तू केलेली आहेस. तू कलर बदलवलेला आहेस, माझं दान त्याला दिलं म्हणून मी तुला श्राप देतो. जा नृग म्हणजे सरड्याच्या रूपामध्ये पडशील. नृगराजाला म्हटलेलं आहे. नृगराजाला सांगितलं का जा तू सरडा होशील. राजाने हात जोडले, माझा दोष एवढाच आहे फक्त, पण एवढं कठोर मला शासन, एवढा कठोर मला शाप, मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही कोणी तुमच्या रूपामध्ये असाल, पण याची तीव्रता थोडी कमी करा किंवा माझा उशाप द्या मला. तर त्यावेळेस सांगितलं, उशाप दिला त्यांनी. जा द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण जेव्हा लीला करत करत येतील आणि त्यांच्या नाही का, तर त्यावेळेस ते कुठं द्वारकेमध्ये ज्या वेळेस पदार्पण होईल त्यांचं, आणि त्या एक विहीर, त्या विहिरीमध्ये तो सरडा, भला मोठा सरडा त्या विहिरीमध्ये, आणि ते कृष्णाचे मुलं वगैरे खेळायला गेले तिथं, सांगायला लागले, बाबा बाबा. त्या पप्पा नाही म्हटलं त्यांनी पप्पा म्हटलं असेल का, नाही, पप्पी नाही म्हटलं ना, पप्पाही नाही म्हटलं, पप्पा पप्पा असं नाही म्हटलं त्यांनी, बाबा म्हटलं. बाबामध्ये काय शब्द आहे, आईमध्ये किती भाव आहे. मम्मी मम्मी, डम्मी डम्मी, काय मम्मी लावलं, काय लावलं, काय तितंबी करून ठेवले, काय नवीन नवीन करून. अरे मम्मीचा अर्थ तरी करतो का काय होते तर. मम्मी म्हणजे मृतदेह होते दादा. इंग्रजी शब्द वाचताना हे आलेले इंग्रजांचे शब्द तेच घेतले का तुम्ही. मम्मी म्हणजे मृतदेह, म्हणजे आईला तुम्ही मृतदेह म्हणून राहिले का. पप्पा म्हणजे कुत्र्याला, पप्पी म्हणजे कुत्र्याचे पिल्लू होते. पप्पी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू. मग पप्पा म्हटल्यापेक्षा पप्पी म्हणत जा ना. हे कुत्र्याच्या पिल्ल्या, हे इकडे काय बोलता आपण, काय चालतो, काही शब्द. चला तिकडे जायचं नाही मला. तर त्यांनी दाखवला तो सरडा, आणि भगवंताला माहिती होतं. भगवंत गेले. भगवंताने गेल्यानंतर बघितलं, त्याला स्पर्श केला. एवढा मोठा सरडा होता विहिरीमध्ये, तो तुम्ही कल्पना करू शकणार नाही. त्याला स्पर्श झाल्याबरोबर त्याचा उद्धार झाला आणि तो आपल्या निजधामाला निघून गेला. बोला गोपाल कृष्ण भगवान की. राधे राधे, राधे राधे, राधे राधे. अशा प्रकारे गोळीवरून आणि ते पाण्यावर चालू आहे जीवन आपलं. काय करता, आणला होता तिथं होता. आपण 251 काय लागतं ते आणून टाकलं. हा 251 तुमच्याकडून. आमचे मुनी महाराज
नारायणरावजी ठाकरे यांच्याकडून 251 रुपयाचं इथं प्रसाद म्हणून नाही का दान दिलेलं आहे. बघा ना दानाचं महत्व. टाळ्या उद्या. हे दान काय असतं माहिती आहे का? दानाचं महत्व अलग आहे, पण ते कुठून पाहिजे? हा 1 लाखाचं नाही, तुम्ही 1 कोटीचं दान द्या. म्हणून लोक जास्तीत जास्त गुप्त दान देतात. लोक दान कसं देतात? गुप्त दान देतात. का? गुप्तदान एवढं महत्वाचं असते का त्याची आपण तुलना करू शकत नाही कशाशीच. ते त्याला माहीत असते. फक्त हे जे देतो आपण हे फक्त आपल्याला माहीत होण्यासाठी नाही, त्याला माहीत होण्यासाठी अंतःकरणातून द्यावं लागते. ते दान आहे नाही का? तर असं आहे. तर अशा प्रकारे दानाचं महत्व सांगितलं गेलं. आपण काय दान करू शकतो? तुम्ही आम्ही दुकानामध्ये जातो ना, लग्न कोणाकडे असेल किंवा कोणाचं समजा बारसं असेल, काही असेल किंवा आईर नेत असेल, त्या दुकानामध्ये जातो. दुकानदाराने म्हणतो आपण, दुकानदार साहेब द्या बरं कपडे. तो म्हणतो कोणते देऊ? चालू कंडिशनचे देऊ ऐरासाठी का महागवाले देऊ? तर मग ते चालू कंडिशनचे देऊन द्या. मग चालू कंडिशनचे कपडे दुपट्टा केवढा असते माहिती आहे तुम्हाला? एवढा दुपट्टा. महाराजाने जर अर्पण केला नाही आंघोळ करता येत ना अंग पुसता येत. मग तो महाराजही म्हणते का बिचारेनं दिले पैसे खर्च केले, त्याच्यापेक्षा 11 रुपयाचं दान केलं असतं, पेटीत टाकून दिलं असतं. हा दुपट्टा काही मला समजा आंघोळ करायच्या कामात नाही पडत ना, कोणत्याच नाही. मग माझ्या घरची माझी पत्नी म्हणते हे दिलंच पाहिजे म्हणते, मिली न द्यायचं. आणि इकडे ती पोतीला करते सारवाले. गेलं ना ते सारवण्यामध्ये तुमचं दान का नाही? तर ती काय करते मग दुसरं जर लग्न असलं तर ते काय करते माहिती आहे का? हे आहे आपल्याजवळ ऐर आहे आपल्याकडे, चला हा. मग तो दिलेलाच ऐर ते करते, घडीने एका याच्यात भरते आणि घेऊन जाते आणि तो तिले नेऊन देते. आणि ती अशी शिव्या देते, तिनं दिला तिले, म्हणजे हे तिले शिव्या देते, ते तिले शिव्या देते. तिले गेलेला तो ऐरा तो तिसरीले देते आणि तिसरीला गेल्यानंतर चौथी तिले शिव्या देते. काय लावलं हो तुम्ही? एक कपडा घेतला आणि किती जणांनी शिव्या खा लागून राहिल्या? देतेस ना. काय मेलीनं दिलं म्हणते, दान द्यायचं होतं, मनातून द्यायचं होतं, एकच दुपट्टा घ्यायचा पण द्यायचा. काय एवढं मोठं आणलं का बा? अहो साड्या देतात ना, तर आता ते 6 वारी साडी असते आणि कोणी 5 वारीची साडी देते. ते धड त्याची ती हेपची नाही पडत नाही का? लुंगी सारखी नेसल म्हणते. हा का? मला मग खोटं नाही सांगत, व्यासपीठावरून बोलतोय मी. आता भागवत करतो, लोक मला मग काय करतात, धोतर देतात आणि एक बंगाली देतात. मी धोतर घरी आनंद वाटते का नवीन धोतर आलं बाबा, नेसाले जातो तर दोनची नाही पुढे त्याच्या आपल्या लुंगी घालून जाऊ. आता 5 वारी त्याने 4 वारीचं धोतर. काय द्यायचं असेल तर चांगलं द्या, नाही तर देऊ नये. पाप होते ते पाप. ते सांकडी लागलेली आहे शिव्या दिने. मग शिव्या कुठपर्यंत? जोपर्यंत तो दिलेला कपडा फाटत नाही एखाद्याच्या व्यक्तीनं किंवा तो मग सारवण्याला घेत नाही तोपर्यंत मग शिव्या संपल्या तिथं. बोला गोपाल कृष्ण भगवान. असं आहे दादा. म्हणून दानाचं महत्व कळू द्या. असं दान मग नारदाने आतापर्यंत 5,000 रुपये झाले असेल. नारदाला म्हटलं मला आशीर्वाद द्या. ते म्हणे कोणता आशीर्वाद देऊ? तुम्ही म्हटलं लोकांना देताना आशीर्वाद, पण मला द्या म्हटलं आशीर्वाद. म्हणे कोणता? मी म्हटलं आजपर्यंत जेवढे तुम्हाला पैसे झाले सर्व माझ्याकडे येऊ दे, हा आशीर्वाद द्या. नाही 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 तो नाही देत म्हणे. त्यातले आता 250. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं आहे. तर त्यानंतरची कथा आहे जरासंधाची कथा आहे दादा, नाही का?
जरासंघ हा, मी बोलता बोलता सांगितलं, जरासंघाचा त्रास भगवंताला एवढा झाला, तेवढा त्रास कोणाला कधी कोणी दिला नाही भगवंताला, एवढा त्रास. 17 वेळा त्याला युद्धामध्ये हरवलं बाणासुराने. त्यानं ते बाणासुराने ते दोघं मित्र होते. का? बाणासुराचा मित्र कंस मारल्यामुळं हा चिडला होता, मी याचं सूड घेतल्याशिवाय राहत नाही म्हणून. बाणासुर आणि हे दोघ जण मिळले आणि या जरासंघाचं सैन्य भरपूर होतं. तर हा पण मार खायन निघून चालला जाय. 17 स्वाऱ्या केल्या. भगवंताला असं वाटलं निरपराध लोक यामध्ये मरतात या युद्धामध्ये, हा लेखाचा पळून चालला जातो पण मरून कोण राहिलं. तर म्हणून असं करा का आपणच इथून निघून जाव. म्हणून भगवंत इथून निघून गेले. कुठं? हा, द्वारकेला निघून गेले. हे वय द्वारकेला जाण्याचं कारण. द्वारका तिथं बसवली, कारण हे आहे त्याचं. त्रासून गेला होता. फालतू अपराधी जे आहेत, निरपराध लोक मरत आहेत आपल्यामुळं. सैन्यामध्ये युद्ध झालं म्हणजे लोक मरणारच ना. त्याच्यापेक्षा जाऊ द्या याला राहण्या पण चाला. ते म्हणून तिथं द्वारकेला गेले, ते द्वारका बसवली. त्यानंतर मग भगवंताला आमंत्रण नाही का, भगवंताला आमंत्रण दिलं होतं अग्रपूजेचा मान म्हणून. कशाचा? अग्रपूजेचा मान म्हणून आमंत्रण दिलं होतं. परंतु त्याच्यामध्ये शिशुपाल होता ना, तो शिशुपाल आता त्याचे तर बिलकुल मोठे मोठे डोळे करूनच समजा म्हणायचे नाही का. मग भगवंतानं सांगितलं का हे जे लोक आहेत, जोपर्यंत तुम्हाला त्यांनी राजश्व यज्ञ, ज्याला अश्वमेघ यज्ञ आपण म्हणतो, ते अश्वमेघ यज्ञ करण्याचं ठरवलं होतं पांडवांनी इंद्रप्रस्थ जिंकल्यानंतर पूर्ण. मग त्यांनी सांगितलं का जोपर्यंत सर्व राजे शरण येत नाही तोपर्यंत राजश्व यज्ञ पूर्णत्वाला जात नसतो. मग कोण राहिलं? पाठवलं मग सर्वांना, आणि एक जण राहिला. तो कोण आहे? जरासंघ. जरासंघाच्या इथं आता कृष्णाला माहित होतं जरासंघ तसा बसर जात नाही. मग जरासंघाला आता आपल्या या पांडवापैकी एक घेऊन जावं लागल तेव्हाच, कारण जरासंघ मरत नव्हता. तर मग आता याच्यापैकी कोण चालते? अर्जुन म्हणतो मी येऊ का? तू नको येऊ, तू तीळ पापळ दिसते, त्याच्या बरोबरीचा पाहिजे कोणतरी योद्धा. मग कोण आहे? कोण होता? भीम. जय भीम. भीम महाभारतातला. कोणीकडे चालले तुम्ही? आपले महाभारतातला भीम म्हणतोय मी तुम्हाला. तर घेतलं भीमाला, नेलं जरासंघाच्या घरी. कपडे बदलवले. कोणते घातले? ब्राह्मणाचे. हा बाबा मोठा मोठा विचित्र. कुठं काय करायचं असल तो बरोबर पडलं. कुठं काय करायला लागते त्याला विचारा ना. चाल तुझ्या सोबत नाही. अरे ते आता एवढे प्रमाण आहेत, एवढे भयंकरी आहेत. अरे ते पांडव मरत होते. कोणाच्या हातून? भीष्माचार्याच्या हातून मरणार. दुसऱ्या दिवशी हा बाबा म्हणतोय द्रौपदी रात्रीचे 2 वाजले. द्रौपदी चल. द्रौपदीनं हा विचार केला नाही. ह्या बाबांनी चल म्हटल्याबरोबर उठली, लागली मग. आपल्यासारखे कोणी असतात विचार, कुठं काय प्रश्न केला का? नाही केला प्रश्न. चाल म्हटल्याबरोबर निघाली मग. भीष्माचार्य म्हणतात जा, अगोदर जा, पायातले चपला हाती घे. तर तिनं हाती न घेता ती तिकडे जायला होती. तिच्या पायातल्या चपला लक्षात असू द्या, तिच्या वाचतील पायातल्या चपला, म्हणून चपला घेतली या बाबानं आपल्या काखेमध्ये. जा म्हणे, जा. तिथं सांगितलं होतं का दुर्योधनाची जी पत्नी आहे ती तिथं जाणार होती, तिला आशीर्वाद भेटणार होता. का दुर्योधन न मरण्याचा. तेवढ्यामध्ये हे अगोदर त्या दिवशी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर
यांना माहीत झालं या बाबाले, या बाबानं बरोबर उठवलं आणि गेली. त्याच्या अगोदर कार्य झालं पाहिजे म्हणून गेल्याबरोबर अंधार होता. अंधारामध्ये हे बांगडी बिल्लोड जे असते ते वाजल्या गेले आणि पायातल्या टोरड्या होत्या ते वाजल्या गेल्या सनसन. आणि भीष्माचार्याला वाटलं जे आपण ते काल बोललो तीच व्यक्ती होय म्हणून म्हटलेलं आहे, जा सौभाग्यवती भाव. कोणता आशीर्वाद दिला? आणि सौभाग्यवती भव म्हटल्याबरोबर खालून दिला, खालून आशीर्वाद दिला. तिकडे पाहिलं नव्हतं व्यक्तीकडे. असं असताना सौभाग्यवती भव. मग वर डोळे करून बघतात तर कोण आहे? द्रौपदी आहे. अरे हे कसं घडलं? हे कसं घडलं? द्रौपदी हे तू नाही, तुझ्या पाठीमाग कोणीतरी आहे. तुझ्या पाठीमाग कोणीतरी करता आहे, हे तू नाही करू शकत. कोण आहे? बघतो पाठीमागे तर कृष्ण हात जोडून उभे होते आणि बगलीमध्ये चप्पल होती. अरे ज्याची चप्पल तो बगलीमध्ये घेऊन चालतो ना, ज्याची चप्पल काय, ज्याची चप्पल ज्याच्या खडाऊ डोक्यावर घेऊन चालतो तो काय महान आहे. किती भगवंत तुमच्या जवळचा आहे, ज्याच्या चपला वागवतो. अरे नोकर नाही वागू शकत, तो वागवू शकते तुमच्या चपला. द्रौपदी खरं सांग. तेव्हा मग भगवान कृष्ण दिसले आणि भगवंताला, भगवंता जे माझ्या तोंडातून वधवून घेतलं ना, हे दुसऱ्यांदा झालं तुझं. आता मी तर पलटू शकत नाही. पांडवांचा जीव वाचवला तुम्ही, नाही तर पांडव दुसऱ्या दिवशी जाणार होते सर्व. का शपथ घेतली होती, नी पांडवी पृथ्वी करेल. नी पांडवी, नी म्हणजे नाही, पांडवी म्हणजे पांडव एकही दिसू देणार नाही, ही शपथ होती भीष्माचार्याची. तर मग हे गेल्यानंतर हिला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. मरल का तिचा एक तरी पती? हा, जसेच्या तसेच म्हणून आशीर्वाद दिला भगवंतानं. आणि मग हा बाबा कोणतंही रूप धारण करतो, कोणतंही हे जे कार्य हे झालं असेल त्याच्या, ते तिथं गेले जरासंघाच्या घरी आणि म्हणतोय आमची इच्छा आहे. जरासंघाला म्हणतात. जरासंघ हा कोण होता? एक यक्षिणीचा मुलगा होता, बलाढ्य होता. तर तिनं पाळलेला होता तो. मग गेल्यानंतर इच्छा आमची ही आहे, सांगा तुमच्या सोबत आमच्या दोघांपैकी एकासोबत तुम्हाला युद्ध करावं लागेल. हो, माझ्यासोबत मला ललकारासाठी आले का तुम्ही? गदा युद्धामध्ये दुर्योधन, जरासंघ, भीम हे श्रेष्ठ होते. गदा युद्धामध्ये मला ललकारात आल्या आणि माझी बरोबरी तुमच्या दोघांपैकी कोण करणार आहे? कृष्णाकडे बघितलं. तुझ्यासोबत जर खेळलं तर तू एका दणक्यानंच माझ्या तुझे ह्या त्या पडसोड्या ज्या आहेत सपासोड्या सर्व जमा होतील. हा बरा दिसतो थोडासा, थोडासा नाही, झाड उपाडणारा होता. भीमानं असा हातात झाड पकडला का कोणतंही मोठं मोठे झाड उकळून फेकून दे, एवढी ताकद होती. हा दिसते थोडासा, याच्यासोबत खेळण्यामध्ये मजा येईल मला. चल होऊ द्या. वेळ ठरली, सर्व झालं. गदा युद्ध सुरुवात झाली. असं युद्ध झालं, असं युद्ध झालं, तुंबड युद्ध. कोणी कोणाला बसर जात नव्हतं. परंतु भगवान कृष्णाचं लक्ष गेलं, कारण जरासंघ तसा काही मरत नव्हता. का मरत नव्हता जरासंघ? तर जरासंघ मरत याच्यासाठी नव्हता का तो जरा नावाच्या एका यक्षिणीपासून जुळवला गेला होता. कारण ते जेव्हा एक मुलगा जन्मल्यानंतर एकाला जुळवे झाले. जुळवे झाल्यानंतर एकाचा अर्धा भाग आणि एकाचा अर्धा भाग, एक इकडून होता एक इकडून होता. त्या जेरा नावाच्या यक्षिणीनं ते जवळ आणले आणि ते जुळले. त्याच्यापासून जेरा नावाच्या राक्षसी यक्षिणींना जवळ आणले. संघ, जेरा संघ, संघ केला म्हणजे मिळवले, म्हणून जेरा संघ नाव त्याचं ठेवलं.
तो जरासंग अति बलाढ्य होता. मग कृष्णालाच माहित होतं फक्त का हा बाबा तसा मरत. मग त्यानं सांगितलं काय कर, असं कर. मग त्यानं असं केलं, खेळता खेळता धरलं, कारण त्याच्यामध्ये ताकद भरपूर होती कोणामध्ये आणि भीमामध्ये. भीमानं धरलं, फाडलं त्याला, फेकून दिलं इकडे. पुन्हा आणखी ते असे करत करत आले आणि जुळले. 2 वेळा केलं, ते जुळत होते. मग कृष्ण म्हणतो हे बाबा तसं नाही, असं कर आणि असं फेकून दे. मग त्यावेळी जेव्हा फेकलं ना तर ते तिकडे मेलं, हे इकडे मेलं. गोपाल कृष्ण भगवान की. त्यानंतर मग भगवंताचा जे अग्रपूजेला मान दिला होता भगवान कृष्णाला, झालं राजश्री यज्ञाचं ठरलं. मग आता अग्रपूजा आणि त्यामध्ये शिशुपाल उठला आणि अबत तबत शब्द बोलायला लागला. हे कृष्णा चोरट्या, यानं पहिलेच सांगितलं होतं आत्याला. आत्यानं मागितलं होतं कृष्णा माझ्या मुलावर तू शस्त्र चालवू नकोस, माझ्या मुलाला वध करू नकोस. माझी शपथ आहे तुला. असं कोण म्हणतं? त्याची आत्या म्हणते. आत्या 2 होते, एक कुंती होती, हिचं ना 3 होते तशा, पण मला त्याचं नाव आता लक्षात नाही आहे. जरा म्हणजे कोणाची, शिशुपालाची आई आणि हे कुंती, ह्या 2 बहिणी होत्या. ह्या सख्या बहिणी होत्या. अजून एक मुलगी होती, तिला आपला बहीण होती. तर आत्या बघ, मी तुझं वचन मी पाळतो कुठपर्यंत.